बरोबर 7:30 वाजता डॉक्टर तिच्या खोलीत आले. त्यांच्याबरोबर ढिप्पाळ शरीरयष्टीचे सुमारे 50च्या आसपासचे एक गृहस्थ होते. हे देव. डॉक्टरांनी त्यांची एवढीच ओळख करून दिली. डॉक्टरांनी बरोबर एक टेप रेकॉर्डर आणला होता. भिंतीतल्या सॉकेटला रेकॉर्डर जोडता जोडता ते म्हणाले, ही देव यांचीच सूचना आहे. स्नेहा पलंगावर उठून बसली होती. तिच्यापासून 3-4 पावलांच्या अंतरावर एक खुर्चीत देव बसले होते. तिच्या चेहऱ्याकडे पाहत जरासे हसत ते म्हणाले, पोद्दार नाही का? मग मिसेस पोद्दार, तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे की तुम्ही अतिशय घाबरलेल्या आहात. स्नेहा काहीच बोलली नाही. खरं तर यात घाबरण्यासारखं काहीही नाही. देव म्हणाले. त्यांचा आवाज शरीरयष्टीला साजेसा असाच बुलंद खर्जातला होता. तुम्ही स्टेजवर कधी हिप्नॉटिझमचे प्रयोग पाहिले आहेत का? स्नेहाने नुसतीच मान हलवली. नाही. पाहिले असते तर तुम्हाला अजिबात भीती वाटली नसती. ते म्हणाले, हिप्नॉटिझम हा काही जादूटोणा नाही. मात्र एखादा चलाक माणूस त्याचा जादूटोण्यासारखा वापर करू शकतो, हेही खरं आहे. या क्षणी आपल्याला त्याच्या तंत्रात जायचं नाही आहे. एवढंच ध्यानात घ्या, मी तुम्हाला एका विशिष्ट अवस्थेत नेणार आहे आणि काही प्रश्न विचारणार आहे. असा एक समज आहे की हिप्नटाईज झालेला माणूस खोटं बोलू शकत नाही. मी एवढंच म्हणेन की माणसाची जी आंतरिक खात्री असते, त्याचे जे दृढ विश्वास असतात, त्यांना अनुसरूनच तो या अवस्थेत उत्तरं देतो. असेही समज आहेत की पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रतियोगी असतात. असंच म्हटलं जातं की काही माणसं या हिप्नॉटिझमच्या प्रभावाखाली येऊच शकत नाहीत. मी त्यावरही काही मत मांडत नाही. या क्षणी आपला प्रश्न फक्त तुमच्यापुरता मर्यादित आहे, हो की नाही? ठीक आहे. या तर या खुर्चीत बसा. अगदी आरामात बसा. मागे नीट टेकून बसा. मान मागे टेकू द्या. हात खुर्चीच्या हातांवर ठेवा. असं घट्ट धरू नका. हात सैल सोडा. शरीरही असं ताठ धरू नका. सैल सोडा. अगदी आरामात बसा. शरीरावरचा ताण कमी करण्याची एक साधी युक्ती मी तुम्हाला सांगतो. आपलं लक्ष कुठेतरी इतरत्र गेलं की मग आपोआप टेन्शन कमी होतं. बघा, मी 1, 2, 3, 4 असे अंक मोजतो आहे. त्याबरोबर पहा. त्याबरोबर माझा हात डावी उजवीकडे हलवतो आहे. त्या हाताकडे पहा. मग बघा. पहा. 1, 2, 3, 4. 8च्या आकड्याला स्नेहा मान मागे टाकून झोपली होती. देवांनी खून करताच डॉक्टरांनी रेकॉर्डर सुरू केला. पोद्दार. माझे शब्द ऐकू येतात? हो. स्नेहाचा आवाज स्पष्ट होता. तुमचं संपूर्ण नाव काय आहे? स्नेहा अरविंद पोद्दार. देवांनी खून करून डॉक्टरांना रेकॉर्डर ऑफ करायला सांगितलं. शेखर, ही चांगली खून नाही. म्हणजे हिप्नॉसिस खाली सुद्धा त्या आपलं नाव पोद्दारच सांगतायत. मग तेच त्यांचं खरं नाव असण्याची शक्यता नाही का? निदान त्यांचा तरी तसा ठाम विश्वास आहे. तुमची काही वेगळी अपेक्षा होती. ॲम्नेशियाच असला तर तो पार आत खोलपर्यंत पोचला आहे. ठीक आहे, आपण त्यांना विचारून पाहूया. त्यांच्या सांगण्यात जर कुठे विसंगती आढळली तर तेथे त्यांच्या खऱ्या लाईफचा एखादा धागा मिळेल. ठीक आहे, करा ऑन. रेकॉर्डर परत सुरू झाला. पोद्दार, तुमच्या घराचा पत्ता सांगा.
442 कोर्ट रोड. डॉक्टरांनी पायाकडे बोटाने खूण केली. हाच पत्ता. घरी कोण कोण आहेत? घरी कोण कोण माणसं आहेत? माझे पती आणि 2 मुलं. पतीचं नाव अरविंद पोद्दार. मुलांची नावं सरोज बेबी आणि यशवंत मुन्ना. मुलं कोणत्या शाळेत जातात? दोघंही सेंट पीटर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात. पोद्दार व्यवसाय काय करतात? इम्पॅक्ट ॲडव्हर्टायझरमध्ये मॅनेजर आहेत. विवाह केव्हा झाला? 11 वर्षापूर्वी, 1988 मध्ये. विवाहाआधी कुठे राहत होतात? तळेगावला. विवाहाआधीचं नाव काय होतं? चंदा शारंगपाणी. वडील काय करत होते? प्रोफेसर होते. आता लग्नाआधीच रिटायर झाले होते. घरात कोण कोण आहे? मी आणि बाबा. आई, भाऊ बहिणी. मी 8 वर्षाची असतानाच आई वारली. कशाने? पोटाच्या कॅन्सरने. भाऊ बहिणी कोणीही नाही. मी एकटीच आहे. मी आणि बाबा. नातेवाईक नसतील? घरात आणखी कोणी माणसं? हो, सदाशिव होता. कोण सदाशिव? बाबांनी त्याला घरी आणला होता. नात्यातला नव्हता, पण बाबांनी त्याला अगदी आपल्या मुलासारखा वाढवला. माझ्यापेक्षा वयाने मोठा होता आणि तो नावही सदाशिव शारंगपाणी असंच लावायचा. या अरविंद पोद्दाराशी गाठ कुठे पडली? गाठ पडली नाही. लग्नाआधी आमची तोंड ओळखही नव्हती. अगदी पारंपरिक पद्धतीने विवाह झाला. बाबांच्या कोणीतरी मित्राने त्यांना अरविंदचं स्थळ सुचवलं होतं. तेव्हापासून पुण्यातच राहत आहात? हो मिसेस पोद्दार, तुम्ही आता झोपलेला आहात. मी 5 पर्यंत अंग मोजून तुम्हाला हाक मारली की तुम्ही जाग्या व्हाल, समजलं? हो. 1 2 3 4 5. मिसेस पोद्दार. स्नेहाने डोळे उघडले. एकाच पवित्र्यात बसल्याने सर्व अंग अवघडलं होतं आणि डोक्यातही अगदी मागे कलकल चालली होती. देवांनी टेबलावरच्या ग्लासमध्ये गार पाणी ओतून ते स्नेहाला प्यायला दिलं. तिच्या हातातला ग्लास हातात घेत ते म्हणाले, कसं वाटतं? ठीक आहे. डोक्यात जरा कलकल आहे, एवढंच. तुमचं ते हिप्नॉटिझम व्हायचं असेल ना? देव जरासे हसत म्हणाले. मिसेस पोद्दार, ते सर्व काय मगाशीच झालं आहे. काय झालं सुद्धा? हो. आणि आता जरा वेळातच मी तुम्हाला आपली प्रश्नोत्तरी ऐकवणार आहे. आपलं सर्व बोलणं मी टेप करून ठेवलं आहे. मग जरा वेळाने कशाला, आताच ऐकवा की. देवांनी खूण करताच डॉक्टरांनी टेप रिवाइंड केली आणि मग रेकॉर्डर सुरू केला. देवांचे प्रश्न आणि तिची उत्तरं. स्नेहा सर्व काही अगदी एकाग्रपणे ऐकत होती. शेवटी टेप संपली. पण मला एक कळत नाही, स्नेहा म्हणाली. यासाठी तुम्हाला हिप्नॉसिसची काय जरूर पडली? सरळ सरळ हे प्रश्न विचारले असते तर मी हीच उत्तरं दिली असती. कदाचित यापेक्षाही जास्त तपशिलात जाऊन दिली असती. दुसराही एक हेतू होता मिसेस पोद्दार. आपले वरवरचे आपल्याला माहीत असलेले विश्वास आणि अंतर्मनातले विश्वास यांच्यात कधीकधी फरक असतो. ही आताची तुमची उत्तरं ऐकून तुम्हाला जर नवल आश्चर्य वाटलं असतं, टेपवर वर्णन केलेले आयुष्य परक अपरिचित वाटलं असतं, तर मग तुमच्या विकाराचं एक स्पष्टीकरण होऊ शकलं असतं. डिल्युजन पण तसा प्रकार नाही, हेच एकमेव आयुष्य तुम्हाला माहीत आहे. आता तुम्ही आणखी काही संदर्भ सांगितले आहेत,
तुमच्या मुलांच्या शाळा, तुमच्या यजमानांच्या कंपनीचं नाव, तळेगावमधल्या तुमच्या आयुष्याचं वर्णन, यापैकी बहुतेक सर्व गोष्टी पडताळून पाहता येण्यासारख्या आहेत. ते काम मी डॉक्टरांवर सोपवत आहे. ज्यासाठी मी आलो होतो ते काम पूर्ण झालं आहे. जरा वेळ थांबून ते म्हणाले, आणि आणखी एक सल्ला, मनात फार मोठी आशा बाळगू नका. तुम्ही टिपलेले काही रेफरन्स आधीच तुम्ही दिलेले काही रेफरन्स आधीच ठिसूळ निघाले आहेत. एकाचीही पुष्टी होऊ शकलेली नाही. तेव्हा याही बाबतीत तसं होण्याची शक्यता मनात राहू द्यात. एक हात वर करून डॉक्टरांचा निरोप घेऊन देव गेले. खोलीत स्नेहा आणि डॉक्टर एवढेच दोघे उरले. स्नेहा, देव म्हणत होते ती गोष्ट खरी आहे. तुझ्या मनातल्या सर्व आठवणी सलग आहेत, तर्कशुद्ध आहेत, शक्यतेच्या कोटीतल्या आहेत, पण आतापर्यंत त्यातली एकही सिद्ध झालेली नाही. आपण आणखी चेक करूया, पण देवांनी दिलेला इशारा नजरेआड करून चालणार नाहीत. स्नेहाच्या मनात पुन्हा एकदा निराशा दाटून आली. तिच्या संसाराची अशी संपूर्ण उलथापालथ झाल्याला आता 24 तास उलटले होते आणि या सत्प्रवृत्त लोकांच्या मदतीवर आणि मेहरबानीवर ती आणखी किती काळ काढणार होती. डॉक्टरांकडे वळून ती म्हणाली, डॉक्टर, तुम्ही, तुमच्या मावशीनी, तुमच्या घरातल्या सर्वांनी आतापर्यंत मला मदत केलीत. त्याच्या ओझ्याखालीच मी अगदी दबून गेले आहे. पण हे कोठवर चालणार? मला स्वतःलाच माझी काहीतरी सोय बघायला नको का? स्नेहा, अजून आपला तपास सुरूही झाला नाही. तुला आठवतं मगाशी फोटो काढून घेतले आहेत ते मी आता माझ्या अनेक सहकाऱ्यांकडे पाठवणार आहे. शिवाय वर्तमानपत्रांतही छापून आणणार आहे. वर्तमानपत्रात? स्नेहाने नवलाने विचारलं. वरील फोटोतील महिला गेले 2 दिवस बेपत्ता आहे. त्यांचा ठाव ठिकाणा सांगणारा योग्य ते इनाम देऊ, अशा अर्थाची जाहिरात ती एकदा सर्वत्र प्रसारित झाली की तुला ओळखणारा कोणी ना कोणीतरी माझ्याशी संपर्क साधीलच की नाही? स्नेहा सावकाश मान हलवत होती. नाही. का नाही? डॉक्टर, माझ्या ओळखीचं या जगात कोणीही नाही. कोणी नाही. तिला रडूच कोसळलं. स्नेहा, एवढ्या तेवढ्याने रडून कसं चालेल? मला माहीत आहे. धीर धर, असा उपदेश करणं सोपं असतं. तू अत्यंत विलक्षण परिस्थितीत सापडली आहेस हे मान्य, पण एक लक्षात ठेव, समोरच्या सगळ्याच वाटा कधीही बंद झालेल्या नसतात. काही ना काहीतरी वाट सापडतेच. डॉक्टर खुर्चीवरून उठले. माझा सल्ला ऐकशील तर अशी एकटा दुकटाने राहू नकोस. आमच्याकडे ये. ती दोन्ही पोरं मावशी म्हणत तुला बिलगतील बघ. खरंच? चल. स्नेहा त्यांच्या फ्लॅटमध्ये गेली. तिथे तिच्यासाठी एक नवल होतं. सारंग डॉक्टरकडे आला होता. स्नेहाला पाहतच ज्या तत्परतेने त्याने उठून तिला नमस्कार केला, त्यावरून तिची खात्रीच पटली की तिला भेटण्यासाठीच तो आला होता. त्या गोष्टीचं तिला जरा आश्चर्य वाटलं, पण तितकंच बरंही वाटलं. डॉक्टर आत गेले, पण ती बाहेरच्याच खोलीत थांबली. काय म्हणतात? सारंगने विचारलं. मी काय म्हणणार? स्नेहा जरा खिन्नपणे म्हणाली. आई सकाळी येऊन गेली ना, ती सांगत होती आता तुम्ही कालच्या मानाने बऱ्याच सावरल्या आहात. तो म्हणाला. खरं सांगू का, तुमची हकीकत ऐकल्यापासून मलाही अगदी चक्रावून गेल्यासारखं वाटत आहे. म्हणजे असं केवढा चमत्कारिक प्रसंग गुजरला आहे तुमच्यावर. म्हणजे केवढा शॉक. त्याला खरोखर कल्पना येईल का याची तिला शंकाच होती.
पण निदान तो समजावून घेण्याचा तरी प्रयत्न करीत होता. सारंग, खरंच थँक्यू. मुद्दाम चौकशीसाठी आलात. शेखर काय म्हणतो? म्हणत काही नाहीत, पण प्रयत्न किती मार्गांनी करीत आहेत. आज दुपारी फोटो काढून घेतले. ते फोटो हॉस्पिटलमधून पाठवणार आहेत. एखादा म्हणून वेळेवर घरी आला नाही की काही अपघात वगैरे झाला नाही ना, ते पाहण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये चौकशी करतो नाही का? मी आता सांगते. ते नाव, पत्ता, माणसं हे समजा खरं नसेल, पण प्रत्यक्षात मी जी कोणी असेल तिचा तपास करण्यासाठी कोणी ना कोणी हॉस्पिटलमध्ये येईल असं डॉक्टरांना वाटतं. शिवाय ते फोटो वर्तमानपत्रातूनही छापून आणणार आहेत. म्हणजे खऱ्या आयुष्यात मी जी कोणी असेल तिला ओळखणारं कोणी ना कोणी त्या जाहिरातीवरून त्यांच्याशी संपर्क साधेल. वा, चांगली आयडिया आहे की. एवढंच नाही, आज संध्याकाळी त्यांनी इथे एक हिप्नॉटिस्ट आणले होते, देव नावाचे. त्यांनी हिप्नॉसिस खाली माझी तपासणी केली. मी काय बोलले त्याची टेप मागावून त्यांनी मला वाजवून दाखवली. पण तीच माहिती मी त्यांना आधीही सांगितली असती. हिप्नॉसिस खाली घालण्याचं त्यांचं आणखी काहीतरी कारण होतं, पण ते मला काही नीटसं समजलं नाही. सांगायचा मुद्दा हा की डॉक्टरांचे वेगवेगळ्या मार्गांनी तपास चालू आहेत, पण माझाच धीर खचतो. मला ते सारखा धीर धर असा सल्ला देत असतात. तुमची पोझिशन कठीण आहे यात शंकाच नाही, पण शेखर सांगतो तेच आम्हीही सांगू. प्लीज धीर धरा, आम्ही सगळे तुमच्या मदतीला आहोत. तो आणखी काही बोलणार होता, तोच दोन्ही मुलं धावत धावत खोलीत आली. मग संभाषण जनरल झालं. डॉक्टरही खोलीत आले. वैजयंती आली. वेळ कसा गेला ते स्नेहाला समजलंच नाही. 9 वाजले तेव्हा मात्र ती उठली. त्या सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली. खोलीकडे येता येता तिला जाणवलं की आज रविवार होता, म्हणून डॉक्टर सर्व दिवसभर रिकामे होते. हे असं रोज असणार नाही, पण डॉक्टर, वैजयंती, मुलं आणि विशेषतः सारंग यांच्या सहवासाने मनावरली सावली जराशी विरळ झाल्यासारखी तिला वाटली. प्रसंगाला तोंड देणं अगदीच अशक्य नाही अशी एक आशा मनात जन्माला आली होती.